तर बघा आता आमचं सगळं आवरून झालेलं आहे. हा बघा इथं भांडी घासून किचन वाटा स्वच्छ धुवून पाण्याचा एक हांडा भरून आणला. आता पाण्याचा हांडा आणलाय भरून, पण 2-3 दिवस काय आम्हाला आता टेन्शन नाही. बघा सण्याची सायकल इथं लावली या. जेवण नाही केलं अजून आम्ही. तर बऱ्याच जणांना वाटत होतं की राधे तू फुकटची फलतूक बडबडले करत असते या, पण तू मेन मुद्द्याचं बोलतच नाही. तर मेन मुद्द्याचं बोलत असते मी, पण तुम्ही व्हिडिओ बघत नाही पूर्ण, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही. कारण काल मी तिथं पायावर बसून एक व्हिडिओ केला होता की बहीण आली असं तसं म्हणलं होतं. तर त्या व्हिडिओला काय कमेंट्स आल्या होत्या, कोणची बहीण आली, काय तू दाखवत नाही, तू नुसतं बडबड करत असते, काहीतरी बोलत असते, काय सांगत असते. कसं माहिती आहे का, एकतर मी तिच्याबरोबर बोलले नाही काय नाही, त्यामुळे मी लांब आपली जाऊन बसले होते. लांब जाऊन बसल्यावर मग म्हणलं चला आता इथं एक व्हिडिओ करावं म्हणलं. डोक्याला टेन्शन आलंय तर म्हणलं जरा तुमच्या संग शेअर केलं म्हणजे तेवढं डोक्याला बरं वाटतं कमेंट वाचून. पण कमेंट वाचलं की अजूनच टेन्शन जास्त वाढतं. त्याच्यामुळं कधी कधी कमेंट्स किती जर नाही बघायच्या म्हणलं ना तरी पण लक्ष जातच. कारण आता आपल्याला रोजची सवय पडली. आपण जर एखादं काम केलं तर आपल्याला वाटतं आपण कसं काम केलंय ते आपण सारखं सारखं फिरून बघतो का नाही. कोणचं पण काम असू द्या, आपण जर ते काम केलेलं असलं तर आपण ते काम बघितल्याशिवाय तिथनं हलतच नाही, जातच नाही. सारखं सारखं ते काम बघतो, काम कोणचं पण असू द्या. कारण आपल्या कामाचं आपल्याला कौतुक असतं. कारण मी व्हिडिओ बनवते, मी सोशल मीडियावर आहे, त्याच्यामुळं मला ते कमेंट्स बघायला जावं वाटतात. आज काय नवीन नाही, मी तुमच्यासमोर मी व्हिडिओ बनवते. पार आता जुनी पुराणी झाली या. जवळजवळ 4-5 वर्ष होत आली, 5 वर्ष तर होत आलीच की मी सोशल मीडियावर काम करते. आपण संगमंग आहे, तुम्ही मला बघता, मी तुमच्यासाठी रोज व्हिडिओ करते, मी माझ्यासाठी व्हिडिओ करते, माझं सुख दुःख तुम्हाला सांगत असते, मी माझा आनंद सांगते, माझं दुःख सांगते, माझं सुख सांगते, मी कुठं चालले, मी माझ्या घरी कोण आलं, मी कुणाकडे चालले, मी हे तुम्हाला सगळं शेअर करत असते. त्यामुळे ही फालतू बडबड नसते, ही माझ्या मनातून निघणारे शब्द असतात, मला ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असतात. एवढी ह्या कामाची गरज आहे ना, मला इतकी गरज आहे ना. एखाद्या कंपनीत बघा की आता आपल्याला आता थोडक्यात मी व्हिडिओ काढते पण मला किती लोक बोलतात, किती मला कवडीची किंमत सुद्धा नाही, इज्जत नाही, तरी पण मी व्हिडिओ बनवते. म्हणजे मला अजिबात इज्जत नाही देत तुम्ही. एखाद्या कंपनीमध्ये सगळेजण आपल्याला चांगलं बोलत नाहीत काय नाही, तरी आपण तिथंच काम करतो, कारण आपल्याला पैसे भेटतात. ह्या पद्धतीनंच माझं तसंच आहे बघा, बिनलाजासारखं. कुणी काय बी बोला, आपलं काम चालूच ठेवायचं. त्यामुळे मी काय लक्षात देत नाही. मला बऱ्याच काय कमेंट्स काल आलेल्या आहेत की आता तुला पाहिजे तसं राहत जा, कारण आजकाल का नाही तरणी म्हातारी सगळे म्हणजे सगळे एन्जॉय करतात. मग तू कशाला लोकांना घाबरते? कारण लोक काय आपल्या घरा पळीवर आमटे आणून देतात का? आपल्या घरामध्ये जर भाजीला नसलं तर आपल्याला कोण म्हणतं का दर 100 रुपयांनी जा तुला भाजीला काहीतरी घेऊन ये, नाहीतर आमच्यातले 4 बटाटे घेऊन जा तुला भाजी करून खा, किंवा आमच्या घरातलं पीठ नेऊन तुला भाकरी थापून खा, असं कोण म्हणतं का? नाही म्हणत. आपल्यालाच करायचं असतं, आपल्याला खायचं असतं. कारण सल्ला मागितला एकाला तर 100 जण उभा राहतील सल्ला द्यायला. मदत आपण का नाही 10 जणाला मागा, 100 जणाला मागा, एक जण सुद्धा आपली का नाही मदत करणार नाही. ही अशी जमाना चालू आहे. फुकटचा सल्ला द्यायला 100 जण येतात, पण आपल्याला का नाही खाऊ पिऊ घालायला कोणी येत नसतं. तर आता तुम्हाला सांगते मी की माझ्याकडं कोणची बहीण आलेली आहे. डायरेक्ट तुम्हाला दाखवतेच. तुम्हाला तर कशाला असं सोडायचं आहे, कारण तुम्हाला खोटं वाटत होतं की कोणची बहीण आली, उगाच फेकाफेकी करते, काय बी करते, काय बी बोलते. त्यामुळे तुम्हाला काल नाही दाखवलं तर मी आज दाखवते माझ्या व्हिडिओमध्ये कोण आली बहीण आणि कुणाची पोरगी घेऊन आली. तर ह्या बघा ही आली बहीण, हा बघा ही वक्त्याची तोंडाची बहीण. रडू नको गा, रडू नको, रडू नको. आणि ह्या बघा ही बुंगी. ओ ताई हा का बुंगीला ड्रेस घातला, बुंग्या उठ गा. बुंगीला गिफ्ट मध्ये ह्याच्या टायमाला ड्रेस गिफ्ट केला होता चिंचवडच्या ताईनं.
हां ह्या बघा ही ड्रेस गिफ्ट केला होता त्या दिवशी भाव आला होता ना, तर भावापाशी हे बुंगीला ड्रेस मी पाठवून दिला होता. ह्याच्यावरती अजून जॉकेट आहे का नाही. आणि सोनीसाठी हे ड्रेस दिला होता त्या ताईनं गिफ्टमध्ये. तर हे ड्रेस आणि ती ड्रेस दोघींचा भावापाशी पाठवून दिला होता मी. तर आता बघा ही काय करते, तर हे करते बघा पुष्टा कटिंग. कारण मला पेपर इथं भेटत नाहीत ना, मग ही पुष्टा होता. ही कशाचा पुष्टा काय म्हणते, पंख्याचा आहे, पंखा होता ह्याच्यात. तर ह्याच्यावर करा तिला म्हणलं पॅटर्न काढून घेऊ म्हणलं, म्हणजे नाही का सारखं पेपर ही करत बसण्यात काय मजा नाही म्हणलं. तर सोनी होती एवढा दिवस बारामतीला मोठ्या भावाकडं भाऊजाईकडं. मग ते तिकडनं अचानक माझ्याकडं आले. फोन नाही काय नाही, कारण तिच्याकडे फोन बी नाही काहीच नाही. ती माझ्याकडे आली, पण मी माझ्यापाशी ठेवू शकत नाही, तिला माझ्यापाशी ठेवू शकत नाही काय नाही. आणि तिला जा म्हणायचं पण मला धाडस होईना. कारण मी दरवर्षी ही पोरगी जन्मल्यापासून दरवर्षी 6-6 महिने माझ्यापाशी सोनी आहे. पण ते सगळ्यांना असं वाटायला लागलं की राधी सोनीला राहून देत नाही, राधी सोनीला नांदून देत नाही. आणि आता सोनीकडे फोन नसल्यामुळे सोनीचं माझं काय कॉन्टॅक्ट पण होत नाही, बोलणंच नाही, काहीच नाही. जशी मी तिकडनं आली ना तेव्हापासून तिचं माझं बोलणं नाही, तिचं कॉन्टॅक्ट नाही, काय नाही. मग ती डायरेक्ट त्या दिवशी अचानक आली. अचानक आल्यावर मग मी म्हणलं कशी काय आली काय, पण तिची जरा तब्येत बरी नव्हती. मग दवाखान्यात ती नेलं तिला. पण मला असं तिच्यासंग बोलू पण वाटत नव्हतं, काहीच नव्हतं. कारण हिला चांगलं मी बोलली, हिची बाजू घेतली, ते सगळं माझ्यावरच येतंय, माझ्यावरच येतं की हीच बहिणीला नांदू देत नाही, हीच बहिणीला संसार करून देत नाही. हा कारण का नाही, छोकुलीच्या बापाला एवढं सांगितलेलं, शिकवलेलं, फुगवलेलं आहे ना, त्यामुळं का नाही हा एवढं फुगवलेलं आहे, काय बी झालेलं आहे. ती काय का असं ना, कारण तो आला की अजून ते सोनीला बघितलं की अजून तमाशा मांडणार. कारण की छोकलीचा बाप पण असा झालेला आहे का नाही, ते लय डोक्याच्या बाहेरचे केस झालेले आहे. मस्त घर माझं आहे, दार माझं आहे, बहीण माझी आहे, सगळं माझं आहे. आता सुद्धा मी सोनीला आणायला गेली नव्हती. ह्याच्या अगोदर मी एकदा गेली होती आणायला, गेल्या वर्षी नाही का, जे 6 महिने माझ्यापाशी राहिली होती, आजारी होती सोनी म्हणून मी आणली होती. तेवढेच मी पहिल्यांदाच तिला आणली होती. नाहीतर का नाही ह्याच्या अगोदर सोनी सारखी स्वतः होऊन कशी यायची तुम्हाला सांगते. जवळ तर पैसे नाहीत माझ्यापर्यंत पोहोचायला, तर मी टिंबुर्णी तर तिला कित्येक वेळा आणलेले. आता तरी फक्त ही पोरगी एकटीच आहे, नाही तेव्हा 2-2 लेकरं घेऊन ते माझ्यापाशी आलेले आहे. आता माझी सख्खी बहीण आहे, आई बापाच्या नंतर आमचं एवढं हाल झालेलं, आम्ही एकमेकीचं सुख दुःख बघितलेलं, कसला आम्ही हाल काढलेला आहे. तर लय म्हणजे बिगर आई बापाची लहान लहान. आता ह्या सान्याला जर बुंगीला आई बी नाही, बाप बी नाही, कुणी नातेवाईक बी नाही, मग ही कशी लहानाची मोठी होत्या, त्यांच्या विचार करा जरा. तर ह्या दोघांना ह्यांना भूक लागली, ताण लागली, आजारी पडली, काय जरी झालं तर ह्यांना एकामेकाचं दुःख एकामेकांना समजणार आहे. पण आता त्यांच्या बरोबर आम्ही असल्यामुळं त्यांना काहीच वाटत नाही. कारण त्यांना काय जरी झालं, भूक लागली, ताण लागली, दुखणं आलं, काय झालं, त्यांना काय पाहिजे असलं तर ते आम्हाला सहज मागतात. आमच्या लहानपणी आम्ही कुणाला मागितलं असं, एवढा हाल काढलेला आहे. तर म्हणून सोनीला किती जर काय झालं तर मी माझ्यापाशी आणून ठेवायचे. चल बाबा, हिला हे कमी पडलं, ते कमी पडलं, असं झालं, तसं झालं. मग हिला मी आधार देते म्हणून हे सगळं माझ्याच गळ्यात. पण ह्या वेळेस मी इतकी कठोर झाली ना, ते मी म्हणलं आता म्हणलं मला कोणाचं टेन्शनच नग म्हणलं. मग आता सोनी म्हणते की मी काय तुझ्यापाशी राहणार नाही, आले होते तुझ्यापाशी पण तू काय नीट बोल ना, काय होय ना म्हणले, त्याच्यामुळं म्हणले मी जाते. पण आता पाठवायची कुठं, तरी पण चालले जाणाऱ्याला मी अडवणार नाही. कारण मी काय तिला आणाय गेली नव्हती, उगा माझ्याकडे आली म्हणून तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. तुम्हाला लय हवस होती की सोनीला दाखव, सोनीला दाखव, कारण एवढा दिवस सोनी माझ्याकडे नव्हती. पण आली तरी तिला ये बी म्हणलं नाही मी, आणि चालली तरी मी तिला अडवणार नाही. ती तिच्या मनानं बघू, हे का नाही. आता नाव घेणारी तरी माझ्यावर नाव घेतली का, म्हणतली का की हिनच बहिणीला घेऊन गेली. म्हणू शकत नाही. ती माझ्यावर काय बी आरोप करू शकतात, पण म्हणू शकत नाही, म्हणू
शकतात का? नाही म्हणू शकत. तर चला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला मोठा झालेला आहे. तर चला बाय.